हॅलो फ्रेंड्स, मी आज सोयाबीन मंचुरियन बनवणार आहे। तर हे बघा, सोयाबीन उकळून स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मीठ हळद टाकलं होतं, त्यावेळेस उकळलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे परत एकदा। आता ह्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकूया। एक अर्धा लिंबू पिळत आहे मी ह्याच्यामध्ये। त्यातल्या बिया काढून घ्या। एक अर्धा लिंबू पिळला आहे। नंतर ना दही एक ॲड करूया त्याच्यामध्ये। दही नंतर ना आपण चवीनुसार मीठ टाकूया, हळद टाकूया चवीनुसार, तुम्हाला जसे हवे तसं, लाल तिखट, जास्त तिखट नाही बनवणार मी, कारण की कॅन्ससाठी बनवते मी। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आता दही पण थोडीशी ॲड मी केली, मला थोडीशी ॲड करू वाटली त्याच्यामध्ये दही, तर दही एक ॲड केलेली आहे त्यात अजून थोडंसं। आता हे सर्व मिश्रण आहे ना आपण मिक्स करून घेऊया, हाताने चांगलं मिक्स करून घेऊया, कारण की चमच्याने होत नाही आहे मिक्स। आपण हातानेच सगळे छान मिक्स करून घेऊया, कारण की प्रत्येक एक सोयाबीनला आहे ना, एक सोयाबीनला चांगले त्याचे जे आपण आता हे दही वगैरे हे टाकलं आहे ना, कॉर्नफ्लॉवर, अद्रक, लसूणची पेस्ट, ही चांगली एक सोयाबीनला लागते। चमच्याने तर ते काही होत नाही। हे बघा, छान झालं हे सगळं असं करून ठेवलं आहे। हे बघा, मस्तपैकी मिक्स करून ठेवलं आहे मी। मीठ चाखून बघितलेलं आहे, बरोबर आहे मीठ वगैरे, बाकी सर्व मिश्रण बरोबर आहे। लाईटली मी तिखट केलेलं आहे, कारण की हे कियांशला खायचं आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मसाला कुठला ॲड करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिकन मसाला एक असतो बघा, सुहाणाचा असतो, तोही मी ॲड करत असते, पण आता नाही ॲड केला मी। किंवा मंचुरियनचा पण मसाला मिळतो, तोही तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता। आणि प्लस ह्याच्यामध्ये फूड कलर कोणाला हवा असेल की ते पूर्ण रेडनिश दिसायला पाहिजे, लाल दिसायला पाहिजे, तेही काही जण ह्याच्यामध्ये ॲड करतात, पण मला नाही ॲड करायचा फूड कलर। मी साधं आपलं केलं आहे, नॅचरल पद्धतीने जे आहे ते। आणि काही जण लाल काश्मीरी तिखट असतं तेही टाकतात। मी लाल तांबडं तिखट टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं। मी आत्ता जे मसाले सांगितलेत ते तुम्ही ह्याच्यात ॲड केले ना तरी छान लागतात, एकदा ट्राय करून बघा। आता हे किती एक 10 मिनटं मी मुरायला ठेवते हे सर्व, म्हणजे कसं चांगलं मिश्रण आहे ना त्याच्यात ऑब्झर्व होऊन जातं सोयाबीनमध्ये। एक 10 मिनटं ठेवा, नंतर ना आपण ह्याला फ्राय करून घेऊया मस्तपैकी, ठीक आहे। बघा, मग अशी मी म्हटलं 10 ते 15 मिनटं मुरायला ठेवलं होतं सोयाबीन। आता मी तेलामध्ये फ्राय करत आहे। आता हे बघा, फ्राय करत आहे, फ्राय झाल्यावर मी दाखवते कसे झाले आहेत। हे बघा फ्रेंड्स, आपले तयार आहेत मंचुरियन, मस्तपैकी छान। प्लेट ही सजवली आहे। जर तुम्हाला ह्याच्यावर चाट मसाला टाकायचा असेल, लाल तिखट टाकायचं असेल, तेही तुम्ही टाकू शकता। पण आता मला कियांशला हे द्यायचं आहे ना खाण्यासाठी, आणि मीही खाणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी लाईट बनवलेलं आहे, जास्त तिखटही बनवलेलं नाही आहे। तुम्ही ट्राय करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले आहेत। आणि प्लीज लाईक, शेअर
प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. जर हे तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. बघा मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि छान टेस्टला एकदम छान लागत आहेत. हे बघा मस्तपैकी झालेले आहेत, कुरुम कुरुम छान दिसत आहेत. बाय फ्रेंड्स.